नमस्कार. मी अमोल शिवाजी बाबर, ग्रामस्थ तुर्ची. आम्ही सर्वजण ग्रामस्थ जो शासकीय रस्ता आहे तो रस्ता आम्हाला खुला करावा म्हणून आज गेली 1.5 वर्ष झाला आम्ही झटत आहे. 6 महिने झाले आम्ही या प्रशासनाच्या पाठीमागे लागलोय की आम्हाला हा रस्ता खुला करून द्या. पण ही गेंड्याचे कातडी काम भरलेलं जे प्रशासन आहे हे काही रस्ता खुला करून द्यायला तयार नाही. आणि आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून इथं आंदोलनाला बसलेलो आहे. एक हे अधिकारी इकडे फिरकायला तयार नाही. ज्या अधिकाऱ्यावर आम्ही निलंबनाची कारवाई करण्यासाठी पत्र दिलंय तोच अधिकारी आमच्याकडे येऊन आम्हाला मानधरणी करतोय. आणि जे मेन दंडाधिकारी आहेत ते काही इकडे यायला मागं नाहीत. ते आम्हाला असं थोडं समजतंय की ते रजेवर गेलेत आणि आम्ही इकडे आंदोलनाला बसलो ते तिकडे रजेवर गेलेत मज्जा करायला. आणि आम्ही शेष बसलेले सर्व ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करायला लागलो. याची प्रशासनाला काहीही दखल घ्यायची म्हणजे काही प्रशासनाला गंभीरपणा नाही. नमस्कार. बिरोबा मंदिर ते हनुमंतपूर हा गाव नकाशावरील रस्ता असताना सरकारच्या प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे किंवा नाकर्तेपणामुळे हा रस्ता गेली कित्येक वर्ष बंद राहिला आहे. गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली असता तो जवळ गेली 1.5 वर्ष झालं प्रशासनाला सांगून सुद्धा पत्रव्यवहार करून सुद्धा तो खुला न झाल्यामुळे आज तुर्ची गावच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. खर तर एक दुर्दैव म्हणावं लागेल की इतक्या वर्ष प्रशासनाला आदेश देऊन सुद्धा हा रस्ता खुला झाला नाही. हे तर आहेच, पण जे गावकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्यांच्याकडे प्रशासनानं पूर्ण दुर्लक्ष केले. अगदी तोंडाला पाणी पुसायचं काम केले. ज्या अधिकाऱ्यावर आम्ही निलंबनाची कारवाई करा म्हणून सांगितलं तोच अधिकारी आमच्याकडे पत्र घेऊन येतोय. मी प्रशासनाला वारंवार किंवा या माध्यमातून सांगतोय की तुम्ही हा रस्ता लवकरात लवकर खुला करावा. जोपर्यंत खुला होत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन बंद करणार नाही. या ठिकाणी आमच्या नेते मंडळींचे किंवा जे आता सत्तेत आहेत बऱ्याच जणांचे फोन आले, आमदारांचे सुद्धा फोन आले की तुम्ही अन्नत्याग आंदोलन करू नका. आम्ही प्रशासनाशी बोललोय, आमची चर्चा चालू आहे आणि जे प्रशासनाने तारीख दिली त्या तारखेला आम्ही तो रस्ता खुला करून देऊ. पण जे त्यांनी आमची विचारपूस केली त्याबद्दल खरोखर त्यांचे आभार. परंतु ज्या प्रशासनात जे आता लोक आहेत यांच्यावर आमचा अजिबात विश्वास नसल्यामुळं आम्ही हे आंदोलन आहे असं पुढे चालू ठेवत आहोत. आजच्या दिवसभराच्या घडामोडी PI फक्त एकदा येऊन गेले, त्यांनी विचारपूस केली, त्यानंतर पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले होते तेच फक्त पुन्हा आले. हा प्रशासनाचा पूर्ण नाकर्तेपणा आहे. प्रशासनानं जर दखल नाही घेतली तर याच्यापेक्षा खूप मोठं तीव्र आंदोलन आता आम्ही करणार आहोत. आम्ही उद्याचाच दिवस आता प्रशासनाला देतोय. परवा दिवशी यापेक्षा खूप मोठं तीव्र आंदोलन प्रशासनाला दिसेल. आत्ता रात्रीचे 11 वाजलेत तर कुठलंही प्रशासन इकडं फिरकलेलं नाही. अगदी पोलीस बंदोबस्ताला आम्ही पत्र देऊन सुद्धा त्यांचा एकही व्यक्ती इथं आज उपलब्ध झालेला नाही. तर याच्यावरून एवढंच लक्षात येतं की प्रशासनाचं खरोखरच दुर्लक्ष आहे का प्रशासनाचा वेळ काढूपणा आहे. प्रशासनानं लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा अशी आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे. आणि जर नाही घेतला तर मी पुन्हा एकदा याच्यातून सांगतोय की आम्ही खूप आक्रमक आंदोलन जर उद्याच्या दिवसात जर नाही काही झालं तर आम्ही आत्मदहनाचा इशारा देतोय. तो त्यांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा आणि आम्हाला रस्ता खुला करून द्यावा.
लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढीच इच्छा. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्यासाठी नकाशात असणारा रस्ता किंवा शासनाचा असणारा रस्ता खुला करावा म्हणून मागणी करत असताना जे बावनकुळे साहेबांनी जी.आर. काढला तो या प्रशासनालाच माहिती नाही. तो प्रशासनाला शेतकऱ्यांच्याकडून माहिती मिळावी, शेतकऱ्यांनीच त्यांना सांगावा. इतका मोठा दुर्दैवपणा आज या शेतकऱ्यांचा ओढवलाय. ज्या शेतकऱ्या जो रस्ता नकाशात आहे किंवा गावचा आहे तो खुला करण्यासाठी पोलीस प्रशासन निशुल्क मिळतं. हे या प्रशासनाला शेतकऱ्यांनी सांगावं लागतं, त्या न्यायदंडाधिकाऱ्याला सांगावं लागतं. हे खूप मोठं दुर्दैव आहे. या आमच्या तालुक्याचं खूप मोठं दुर्दैव आहे. म्हणून मी प्रशासनाला किंवा प्रशासनात असणाऱ्या लोकांचा पूर्णपणे जाहीर निषेध करतो आणि उद्या सुद्धा आम्ही आमच्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही काळ्या रिबीन बांधून बसणार आहोत. का तर यांना समजणार कधी? एक तर बावनकुळे साहेबांनी इतके चांगले जी.आर. किंवा चांगल्या सुटसुटीत जी.आर. प्रमाणे म्हणून लोकांना शेती चांगल्या प्रकारे करता यावी एवढं काढलं असताना सुद्धा यांना सांगावं लागतंय की हा शासनाचा जी.आर. आहे आणि यानुसार आम्हाला मोफत पोलीस बंदोबस्त मिळू शकतो. हे आमचं दुर्दैव आहे, जे प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आम्हाला न्याय मिळावा.